नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण ब्लॉक स्लीव्ज कशी कटिंग करायची ते बघणार आहोत. तर सगळ्यात अगोदर आपला काठाचं मेजरमेंट घ्यायचं. जेवढा काय आपला काठ असेल तेवढं काय करायचं, आपण खालच्या बाजूला काय करायचं, मार्किंग करून घ्यायचं. बघा, हे बघा, व्यवस्थित 4 इंचावरती आता मार्किंग केलं आहे. म्हणजे तुमचा काठ जर 5 इंच असेल तुम्ही 5 इंचाची मार्किंग करून घेऊ शकता. आणि वरती अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिनसाठी ठेवून द्यायचं. आणि मग बरोबर टेप अर्ध्यावरती फोल्ड करून 2 बॉक्स करून घ्यायचे. म्हणून आपण परत एक डॉट मारून घ्यायचा. तर हे बघा, आता मी व्यवस्थित 2 जागेवर मेजरमेंट करून व्यवस्थित मार्किंग केलेले आहे. आणि परत त्या दोन्हींच्या मध्ये टेप व्यवस्थित पकडून अर्धा इंचावरती परत आणखीन मार्किंग करून घ्यायची. आणि त्याला तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही आकार देऊन घेऊ शकता. हे बघा, मी या पद्धतीने आकार दिला आहे. हे बघा, व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा. दोन्ही स्लीव्ज एक सोबतच मार्किंग करून घ्यायच्या, म्हणजे कमी जास्त आपला भाग स्लीव्ज बॉक्सचा होणार नाही त्यासाठी. हे बघा, अशी व्यवस्थित मार्किंग करून बॉक्स तयार करून घ्यायचा. आता व्यवस्थित आपला जो मेन फॅब्रिक आहे तो खाली ठेवून आपलं वरती अस्तर ठेवून व्यवस्थित त्याला जसं आपला बॉक्स केला आहे त्या पद्धतीने व्यवस्थित त्याला शिलाई मारून घ्यायची. कॅनव्हाचा वापर न करता पण खूप छान अशी स्लीव्ह येऊन जाते. हे बघा, या पद्धतीने व्यवस्थित शिलाई करून घ्यायची. आता शिलाई करून झाली की आता काय करायचं, आपल्याला जेवढं जागेत आपण बॉक्स आपला मार्किंग केलेला आहे, आपला शिलाई करून घेतलेलं आहे, ते काय करायचं, व्यवस्थित नॉच म्हणून असं व्यवस्थित कट करून घ्यायचं. हे बघा, या पद्धतीने खूप सोपी पद्धत आहे ही. आणि ते तुम्ही म्हणजे दिसायला पण ही आपली स्लीवची कशी एकदम छान दिसते. हे बघा, व्यवस्थित असे नॉच मारायचे, म्हणजे स्लीव्स पलटी करताना पण कशी व्यवस्थित येते. आता आपला जे वरचा अस्तरचा कपडा आहे तो आता आपण आतमध्ये टाकून घेणार. आणि जी व्यवस्थित असं म्हणजे कशाची तरी सहाय्याने आपण काय करायचं, जे आपले कॉर्नर असतात ते कसे व्यवस्थित बघू, आणि ते कॉर्नर आपले बाहेर काढून घेऊन आणखीन परत वरून त्याच्यावरती आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची फिनिशिंगसाठी. हे बघा, हे बघा, दाबटीप देऊन झाली की आता आपल्याला काय करायचं, बघा, व्यवस्थित असं पलटी मारून घ्यायचं. आणि आता परत अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून शिवून घ्यायचं व्यवस्थित. खालचे जे काठ आहेत ते व्यवस्थित शिवून घ्यायचे. आणि त्यातनं आपले जे आतमध्ये जे आहे व्यवस्थित कट करून आता आपली जी स्लीव्ज आहे ती परत उलटी करून घ्यायची, म्हणजे बाहेर काढून घ्यायची. हे बघा, या पद्धतीने बाहेर काढून घ्यायची. आणि परत काठावरती फिनिशिंगसाठी परत व्यवस्थित टीप मारून घ्यायची. हे बघा, अशी टीप मारून घेतली. अस्तर आणि आपलं मेन फॅब्रिक आहे ते व्यवस्थित जोडून घ्यायचं. हे बघा, व्यवस्थित जोडून झालं की आता आपल्याला तिथं
जे मध्ये आहे तिथं तुम्ही म्हणजे बटन बनवून किंवा असं घरगुती तुम्ही लावू शकता.